व्हायचं काय? तुम्ही ज्या गावात राहता ते गाव माझं म्हणता, खरंच माझं आहे. मला भेदी भजन येतात बरं. मी परमहंस मठावरचा कुत्रा पण आहे, ते पण मला येतं थोडंफार. असं समजू नका तुम्ही. परवाला एक साहेब भेटले, ते म्हणे महाराज हे कसं कसं केलं, मी विश्व उभं केलं. सुख दुर्डी घेऊन आलो होतो आम्ही, इथे शिक्षण घेतलं, तहसीलदार झालो. हा बंगला स्वतःच बांधला. त्याचा बाप म्या पाहिला, नेमकं तो होतो तो मलाच माहिती, मा बाप किती मूर्ख होता. काही मिळाला मिळ काय बोलते लोक. मॅम तुला तहसीलदार होण्याची अक्कल आहे गड्या, पण काय बोलावायची नाही. काय अवघडच आहे ना. आता सूप दुर्डी घेऊन आलो होतो म्हणे, त्याच्यात बापाचं काहीच नाही. हे बंगला आपण स्वतःच्या पायावर बांधला, हे सगळं आपण शिक्षण घेतलं, नोकरीला लागलो. म्हातारी तर आमची भोळीच होती. ते पुंडलिका नाही पाहिलं भोळी कशी आणि होती. त्यांच्या सेवेमुळे अनंत ब्रह्मांड नायक पंढरीत आलेला आहे. अरे भोळी ते मायबापाला पाहू नका. मायबाप म्हणजे साक्षात देव आहे. वैष्णव देवीला घरी भांडून जाते, तिकडून रोड होऊन येते. बरं तर बरं नाही तर गोळ्या खायची भीती तिकडं. आणि ती माय तोंडावर हात फिरवी, तिला भोळं भावडं म्हणेन जाऊ. अरे साक्षात वैष्णव देवी कोणती असेल तर तुमची आई आहे, आई आहे, आई. साक्षात पांडुरंग जर कोण असेल तर तुमचा बाप आहे. आई वडिलांची सेवा करा. कुणीकडे चाललो आपण? आई वडिलांची सेवा करा. आमच्या पाया नका पडू एक वेळेस, पण आई वडिलाचं रोज दर्शन नुसतं घेत जाऊ नका. त्यांची काळजी हे दर्शन आहे. विठ्ठल ते वेड्यासारखं बोलू लागला. त्याची इंटरव्ह्यू मी पण घेतली थोडक्यात. त्यांनी सोबडी घेऊन आलो, स्वतःच्या पायावर उभा राहिलो. मी थोडं रडल्यावर केलं, मी भारुड्यात माणूस आहे. ते म्हणजे काय झालं महाराज? मी तो तरी सुखदुंडी घेऊन आला, मला तर कडदोडा तुम्ही थेटरचीच गोष्ट आहे. मी तो सरकार दोन थोडं. अरे आणलं कोणा काय? उगं घमेंट आहे. स्वतःच्या पायावर उभे राहिले, पाय का तो येथे एकच घेतला का? कोण दिलं हे सगळं? कोण दिलं रे म्हणणार रे? शरीर भेटलं ना, की गॉड गिफ्ट आहे रामसर. सगळ्यात मोठी देणगी जर कोणती असेल पुरस्कार, तर तुम्हाला मिळालेलं शरीर आहे. शरीर आहे म्हणून पंतप्रधान आहे का पंतप्रधान आहे म्हणून शरीर आहे? शरीर आहे म्हणून राष्ट्रपती का राष्ट्रपती आहे म्हणून शरीर आहे? शरीर आहे म्हणून विचार आहे का विचार आहे म्हणून तुम्ही आहे? विचारामुळे शरीर का शरीरामुळे विचार? अरे कुणीकडे चालले? कशामुळं? मग विचार आधी का तुम्ही आधी? तुम्ही काय म्हणता क्षणोक्षणी आधी, म्हणजे तिकडून मुक्त तर इकडून. याच्याकडे ट्युशन लावावं लागेल. तुला तारीख गोळा केलेले पैसे मला द्यावं लागेल. आय एम दी तिसरा टीचर. काय किती महत्वाचं शरीर आहे. शरीर आहे म्हणून तुम्ही कोणाचे तरी बाप आहे, आजी आहे, आजी आहे, पंजा आहे. किती मस्त शरीर आहे. शरीर आहे म्हणून इथं येता येतं. शरीर आहे म्हणून आपल्या गावात भजन नाही घड्या, कोणाचं पाहून का होईना. चला आपण टाळ आणू, पकवाद आणू, भजन सुरुवात करू. कुठंतरी ऐकलं तुम्ही हलगट हलगट जमले, मराठी जमल्या, कुठं गाढवं जमले का? जाऊ नगरून टाळ आणू म्हणून.
कोणत्या देहात आहे? या याच देहात पंढरी, आळंदी आहे. मुस्लिम बांधव असेल तर त्यांच्याकरता खाजा आहे, त्यांच्याकरताही तीर्थ क्षेत्र आहे, सगळ्याकरता आहे. पण कोणत्या देहात? माझा एक परवाला मित्र झालेला आहे, माजी खासदार आहे, त्याचं नाव जलील. एका मुसलमान परिषदेचा अध्यक्ष केलं होतं मला. मी म्हणलं मैं मूर्ख आदमी आहे, मुझे कोई समजता नहीं, अनपढ़ है. ते म्हणे आप ही होना बोले प्रेसिडेंट. आता मी म्हणतो लोक इस्टेट कमिटीचे ना अध्यक्ष होते, माझ्यासारख्या मूर्खाला सहजच अनापोज विरोध अध्यक्ष केलं. मी मूर्ख झालो अध्यक्ष, मला काय. मग ते त्या मुस्लिम परिषदेमध्ये 9 भाषा जाणणारे होते नवाब, 2 चॅनल आहे त्यांचे. बरेचसे एक चतुर्विधी, 4 वेदावर अध्ययन केलेला मुसलमान, त्याला पदवी काय दिली? चतुर्विधी. चतुर्विधी दिली बरं का त्याला पदवी, तो होता. त्याच्यात मूर्ख मीच होतो. तर ते सगळ्यांना बोलायला लावलं मला, म्हणे आप भी 2 शब्द बोलो, 2 लफ्ज बोलो. मी उठलो. त्याच्यात त्यांनी आपल्या चतुर्वेदीनं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समूह कदंतस्य आपलं वैदिक मंत्र पडले. मी उठलो, नाही सुरुवात केली. अव्वल कल में तय ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. आपको भी आता है? मेरा तू लेता तेरा मेरे को नहीं लेन देता, हे कहा का न्याय आहे? अरे भाषा सगळ्याची आहे, सगळ्याच हक्क आहे. सगळ्यांना सगळ्या भाषा शिकायला पाहिजे, प्रेमानं राहायला पाहिजे, विनाकारण वेळ गमावल्यापेक्षा चांगलं घ्यायला पाहिजे. विठ्ठल मग ते मला 2 शब्द बोलायला लावले. त्याच्यात लिहिलं होतं, नफरत को मिटाओ, देश को बचाओ. द्वेष भलता वाढला. मग मी सांगितलं, देखो मेरे भाईजान, खुदा ने खुद आप सबको भेजा है. खुदा ने खुद आप सबको खाली भेजा नहीं तो जो भेजा जानवरों के पास नहीं वो आपको दिया है भेजा. भेजा और भेजा. भेजा म्हणजे पाठवलं आणि भेजा म्हणजे दिमाग, बुद्धी. ही बुद्धी देवानं तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला इथं थुकू नाही, पुढे देव आहे. कीर्तनात कसं बसावं हे कळतं, कसं बोलावं हे या देहात आहे. हे शिकून घेतलं जातं या देहात. इतर देहात या गोष्टी, इतर देहात काय कळतं त्या बिचारायला. एक परवाला ग्रस्त भेटले, खूप शिकलेले सवरले. ते म्हणे आम्ही लग्नात बामण बिमन बोलावित नाही, आम्ही वारकरी संप्रदायाला मानित नाही, हा जातीवादी संप्रदाय. आम्ही महाराज लोकांना मानित. मी आपलं खूप चिवत बसलो. ते म्हणे तुम्ही काय वाटलं तुम्हाला? मला काही नाही, गाड्या समोरून जात्या, ते खडखड वाजतं, तुम्ही कुठं अर्थ लावत बसतो. हे ट्रक गेला, भानगडी गेले, ते खडखड धडधड खडखड धडधड. माझं तसं आहे की मी तू पाय आपुली आपण. हो म्हणे मग तुम्हाला काय वाटतं म्हणे माझ्याविषयी? मी शिकलो MSc ॲग्री आहे. म्हणजे बरोबर, मला त्याच्यातलं काही कळतच नाही, तर वाटायचा प्रश्नच काय. हो दिसतच नाही तर काय गेलं हे काय करणार? तसं माणसाने जगात आंधळ होत जाऊ, कारण जगात आहेच काय. जास्त बोलायला जावं तर म्हणते वाचाळ आहे, नाही बोलायला जावं तर म्हणते
लय टेंगीत आला. लग्न करायला जावं म्हणजे मस्त अडलं.